नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत वयस्कर तसेच बोटांच्या ठशांची नोंद होऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रक्रिया निश्चित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सहकार आयुक्त तथा सहकार संस्था निबंधक दीपक तावरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत. राज्य शासनाने 2 जून 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे असून महाडीबीटी माहिती मार्फत संगणकीय प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये 16.96 लाख पात्र लाभार्थी असून त्यापैकी 13.48 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आता वयस्कर शेतकऱ्यांना किंवा बोटांच्या ठशांची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांचा आधार प्रमाणीकरणात अडचणी येत असल्याने त्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी यादीतील विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपल्या सहकार सेवा केंद्रात आधार कार्ड व बँक पासबुकसोबत घेऊन जायचे आहे. यातील विशिष्ट क्रमांक अथवा आधार क्रमांकाद्वारे पोर्टलवर कर्जमाफीबाबतची माहिती पाहून मान्य अथवा अमान्य पर्यायाची नोंद केल्यानंतर बोटाच्या ठशाद्वारे प्रमाणीकरण करण्यात येईल. एका बोटाचा ठसा उमटत नसल्यास वेगवेगळ्या बोटाची किंवा 3 वेळा प्रमाणीकरणाचा प्रयत्न करावा. त्यानंतर प्रमाणीकरण न झाल्यास प्रमाणीकरण शक्य नाही हा पर्याय सेवा केंद्र चालकाने निवडावा. हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्यानंतर सेवा केंद्र चालक स्वतःच्या बोटाद्वारे आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित तक्रार तहसीलदार यांच्याकडे ऑनलाईन पाठवण्यात येईल. संबंधित शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 आधार इत्यादी ओळख निश्चित करणारी कागदपत्रे सादर करावीत. तालुकास्तरीय समितीमार्फत कागदपत्राची पडताळणी करून व्यक्तीची ओळख निश्चित केली जाईल. संबंधित व्यक्तीचा आधार क्रमांक योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच समितीमार्फत तक्रार मान्य करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र वयस्कर तसेच बोटाच्या ठशाची नोंद न होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेच्या निकषानुसार कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण वरील प्रक्रियेनुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.